नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेच्या व्रतासाठी कोणती सामग्री लागणार आहे ते जाणून घेणार आहोत. तसेच ह्या व्रताची पूजाविधीसुद्धा जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या सुखी जीवनासाठी करतात. हे व्रत आजीवन करू शकतो आणि जर का पहिल्यांदा व्रत करत असताना आपण 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 7 वर्ष व्रत करण्याचा संकल्प घेतला असेल तर त्या पद्धतीने पण व्रत करू शकतो. संकल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा कोणाची इच्छा असली तर हे व्रत आजीवनसुद्धा करू शकतो. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या मृत पतीला वटवृक्षाखाली परत जिवंत करण्यासाठी यमराजजवळ त्यांचा जीव परत मागितला होता. त्यासाठी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि तसेही वटवृक्षामध्ये त्रिदेवांची म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या त्रिदेवांचे वास असते. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते. चला तर अशा पवित्र व्रताची विधी जाणून घेऊया. कारण या व्रताची विधी इतर व्रतांपेक्षा वेगळी असते आणि ते आपल्याला माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकनसुद्धा प्रेस करा. सर्वात आधी या व्रतात लागणारी सामग्री आपण जाणून घेऊया. ह्या व्रतात सती सावित्री आणि सत्यवानाची पूजा केली जाते. म्हणून त्यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी. नाहीतर सोपारी ठेवून पण त्यांची पूजा करू शकतो. घराच्या आजूबाजूला किंवा एखाद्या मंदिरात वडाचे झाड असेल तर त्याची पूजा करावी. जर आसपास कुठेच वटवृक्ष नसेल तर साधे वडाचे पान मिळाले तरी चालेल, त्याची तुम्ही पूजा करू शकता. शक्यतोवर फांदी तोडू नये, कारण ज्या वृक्षाची आपण पूजा करणार आहोत त्याचीच फांदी तोडून त्याचा अपमान करू नये किंवा त्याला हानी पोचवू नये. काळानुसार झाडांचे संगोपन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याऐवजी वटवृक्षाचे चित्र काढून किंवा वटवृक्षाचा फोटो समोर ठेवून पूजा करणे अति लाभदायक ठरेल. त्याचबरोबर ज्या 16 शिंगाराच्या वस्तू असतात त्या आपल्याला घ्यायच्या असतात. त्याचप्रमाणे कच्चे सूत, भिजवलेले चणे, एखादे फळ, पाण्याचा कलश तसेच तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती इत्यादी वस्तू ह्या पूजेत आवश्यक असतात. आता जाणून घेऊया व्रताची पूजाविधी. तर वटसावित्री व्रताच्या दिवशी शक्य होईल तेवढे सकाळी लवकर उठावे. अंघोळ वगैरे करून रोजची कामे आटपून आपल्या घराचे अंगण तसेच घर स्वच्छ करावे. तसेच संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. त्यात फळ अथवा दूध घेऊ शकतो. आणि असे म्हणतात की जोवर वटवृक्षाची पूजा होत नाही तोवर काही खाऊ पिऊ नये. शक्य नसल्यास फळाहार घेऊ शकता किंवा पाणी पिऊ शकता. पूजा करायला बसण्याआधी तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी. जर गंगाजल असेल तर ते तेथे शिंपडून जागा पवित्र करायची आहे. त्यानंतर एखाद्या टोपलीत सप्तधान्य भरावे. सप्तधान्यामध्ये आपल्याजवळ जे पण धान्य असेल, कडधान्य असेल ते आपण घेऊ शकतो. त्यात आपल्याला सावित्री आणि सत्यवानाची प्रतिमा स्थापन करायची असते. जर आपल्याजवळ फोटो किंवा मूर्ती असेल तर ते ठेवू शकतो किंवा सुपारी ठेवून त्यांची स्थापना करायची असते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा फोटो असेल तर त्यांचीही स्थापना करायला हवी. ज्या ठिकाणी पूजा केली त्याच्या 4ही बाजूला पाणी ओवाळायचे आहे. त्यानंतर कच्चा कापूस, भिजलेले चणे आणि धूप अर्पण करावे. जर बांबूचा पंखा असेल तर सावित्री देवीला हवा घालायची आहे. नसेल तर हरकत नाही. त्यानंतर हातात लाल किंवा सफेद रंगाचे कच्चे सूत वडाला बांधून वडाची परिक्रमा करावी आणि नमो वडाय, नमो सावित्रेय, नमो वैवसताय ह्या मंत्राचा जाप करत 4 वेळा परिक्रमा करावी. त्यानंतर
परत पूजेच्या जागेवर बसून सावित्री देवीची आरती करावी आणि वटसावित्री व्रताची कथा ऐकावी. कथा आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर तीसुद्धा तुम्ही ऐकू शकता. पण प्रत्येक स्त्रीने ही कथा ऐकायलाच हवी. जरी व्रत केले नसेल तरीही ही कथा अवश्य ऐकावी. प्रत्येक व्रतात कथा ऐकायला फार महत्त्व दिले आहे, कारण त्यामुळे कितीतरी पटीने पुण्यफळ मिळत असते. तेथे पूजेसाठी आलेल्या महिलांना हळदी कुंकू करावे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असतील तर त्यांच्या पाया पडावे आणि आशीर्वाद घ्यावा. जर ब्राह्मणांकडून आपण पूजा करवून घेतली असेल तर त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. जर आपण घरीच पूजा केली असेल, एखाद्या विवाहित स्त्रीला या सर्व पूजेच्या वस्तू म्हणजेच शिंगाराच्या वस्तू ज्या पूजेत ठेवल्या होत्या त्या द्याव्यात. तसेच पूजेत ठेवलेले फळ प्रसाद तरीके खाऊ शकतो अथवा ब्राह्मणांना देऊ शकतो. जी सुपारी पूजेत ठेवली होती ती सुपारी जपून ठेवून पुढच्या वर्षी त्याच सुपारीची पूजा करावी. तर अशा पद्धतीने वटसावित्री पौर्णिमेची पूजा आपण करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा.